1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून भारताला कायम एक डोकेदुखी आहे, ती म्हणजे पाकिस्तानच्या रूपात मिळालेला खोडसाळ आणि बदमाश शेजारी। ह्या पाकिस्ताननं 1947 ते आजपर्यंत अशी एकही संधी सोडली नसेल की ज्यामुळे भारताला त्रास होईल किंवा सीमेवर अशांतता पसरेल। काश्मीर खोऱ्यात तर दहशतवादी घुसून तिथल्या स्थानिकांना, काश्मीरी पंडितांना तिथून निघून जाण्यास भाग पाडलं। आता तर तिथल्या स्थानिकांची डोकी भडकावून त्यांना बंड करण्यास चिथावणी दिली जात आहे। भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झाले, काश्मीरमध्ये किंवा सीमेवर सतत हल्ले होत असतात। सैन्यातील लोकांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर दगडफेक, गोळीबार, बॉम्बफेक केली जाते। या सगळ्याच्या मागे पाकिस्तान आहे हे एक वास्तव आहे। काश्मीरसाठी पाकिस्तानचे सगळे प्रयत्न वर्षानुवर्ष सुरू आहेत, तरी आजवर काश्मीर त्यांना मिळू शकलं नाही आणि मिळणारही नाही। पण बदमाशी करून, घुसखोरी करून त्यांनी काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतलात, जो आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो। त्या भागावरचा हक्क पाकिस्तान सोडायला राजी नाही आणि पूर्वीपासून हा भाग भारताचा हिस्सा असल्यानं भारतानं या भागावरचा हक्क सोडायचा प्रश्नच येत नाही। आज आपण या पाकव्याप्त काश्मीरविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। ज्या भागाला आपण पाकव्याप्त काश्मीर असं म्हणतो त्यालाच हे पाकिस्तानी लोक आझाद काश्मीर म्हणतात। युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख पाकिस्तान प्रशासित काश्मीर असा करतात। पाकव्याप्त काश्मीरच्या सीमा चीन आणि अफगाणिस्तान या देशांना लागून आहे। पाकव्याप्त काश्मीरवर इंग्रजांचं राज्य नव्हतं। ब्रिटिशांच्या काळात काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या शासनाखाली हा प्रदेश होता, म्हणूनच तांत्रिकदृष्ट्या हा भाग कधीही ब्रिटिशांच्या राज्यात आला नाही। फायनीच्या वेळी जम्मू आणि काश्मीर राज्याला पर्याय देण्यात आला होता की पाकिस्तान किंवा भारतात विलीन व्हावं, परंतु महाराजा हरिसिंह यांचं म्हणणं होतं की काश्मीर हे एक स्वतंत्र राज्य राहील। जेव्हा फायनीनंतर पाकिस्तानच्या पठाण आदिवासी लोकांनी जम्मू व काश्मीरवर हल्ला केला तेव्हा पाकिस्ताननं यात आपला कुठलाही हात नसल्याचं सांगितलं होतं। पण हे सर्वांना ठाऊक आहे, पाकिस्तानला काश्मीरवर ताबा हवा असल्यानं त्यांनी हल्ला केला होता। शिवाय पुरावे सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्धच बोलतात। पाकव्याप्त काश्मीरचं क्षेत्रफळ 13,297 स्क्वेअर किमीच आहे। या भागाची लोकसंख्या 4.6 लाख इतकी आहे। पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद आहे। महाराजा हरिसिंह यांनी जेव्हा पाकिस्तानी पठाण आदिवासींनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन यांच्याकडे मदतीची मागणी केली। याचं उत्तर म्हणून लॉर्ड माउंटबेटन यांनी असं उत्तर दिलं की आमच्या सरकारची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा व सुव्यवस्था अंमलात यावी, या भागातील अतिक्रमण हटवलं जावं आणि या राज्याच्या विलगीकरणाची प्रक्रिया जनमत चाचणीचा निकाल ग्राह्य धरून पूर्ण केली जावी। अखेर 26 ऑक्टोबर 1947 साली जम्मू व काश्मीरचे शासक महाराजा हरिसिंह यांनी जम्मू व काश्मीरच्या भारतात विलीनीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या। जम्मू आणि काश्मीरमध्ये 26 ऑक्टोबर हा दिवस विलय दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी लोक फटाक्यांची आतषबाजी करतात, भारतीय राष्ट्रगीताचे गायन करतात आणि झेंडावंदन केलं जातं। असं म्हणतात की 1946 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी क्रोहा बीचवर त्यांना थांबवण्यात आलं होतं। त्यांना काश्मीर राज्यात येण्यास मनाई करण्यात आली होती, तरीही नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यात प्रवेश केला असता त्यांना महाराजा हरिसिंह यांनी अटक केली होती। पण काश्मीर विभक्त व्हा असं मानणारे मात्र या दिवसाला काळा दिवस मानतात। पाकव्याप्त काश्मीरच्या उत्तरेकडील भाग जो चीनच्या ताब्यातला भूभाग म्हणून नकाशावर दाखवला जातो, तो 1963 मध्ये झालेल्या सिनो पाकिस्तान कराराचा परिणाम आहे। तांत्रिकदृष्ट्या पाकिस्ताननं हा भूभाग चीनला भेट म्हणून दिलेला आहे। तेव्हापासून या भागाला नकाशात 1963 मध्ये पाकिस्तानद्वारे चीनकडे सोपवण्यात आलेला भाग असं दाखवलं जातं। पाकव्याप्त काश्मीरचं असं म्हणणं आहे की त्यांचं स्वतंत्र सरकार आहे आणि त्यांची सरकारद्वारा निर्माण केलेली व संचलित केलेली विधानसभा आहे, परंतु जगभरात हे सर्वांना माहीत आहे की ह्या भागावर पाकिस्तानचं नियंत्रण आहे। पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आहेत व त्यांचे पंतप्रधान हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात। त्यांच्याच हाताखाली त्यांची मंत्रिपरिषद काम करते। पाकव्याप्त काश्मीरची स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, त्यांचं स्वतःचं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा आहे। दक्षिण आशियातील सर्वात मोठी व खतरनाक दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचे अनेक ट्रेनिंग कॅम्प्स या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत।
मुंबईवर जो 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता त्यात एकमात्र जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याला पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे सागरी युद्धाचं प्रशिक्षण दिलं होतं। हे प्रशिक्षण देण्याचे अधिकार व जागा सर्व पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये कुठलीही माध्यमं स्वतंत्र नाहीत। जी माध्यमं इथं काम करतात ती सर्व पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत। या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टींना काहीही थारा नाही। पाकिस्तानी सरकारनं हे अधिकार तिथे कोणालाच दिलेले नाहीत। ह्या ठिकाणी फक्त आझाद काश्मीर रेडिओचंच प्रसारण करण्यास परवानगी आहे। इतर कुठलेही रेडिओ स्टेशन या ठिकाणी प्रसारित होत नाही। पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे। या ठिकाणची अर्थव्यवस्था मुख्यत्वे करून शेतीवर आधारित आहे। अर्थव्यवस्थेला थोडीफार मदत पर्यटनाद्वारे सुद्धा होते। असं म्हणतात की ब्रिटिश मिरपुरी समुदायाद्वारे या ठिकाणी लोकांना वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते। भारत पाकिस्तानमध्ये आजवर जी युद्ध झाली त्याला कारणीभूत हा पाकव्याप्त काश्मीरचाच मुद्दा आहे। फक्त 1971 सालच्या युद्धाचं कारण वेगळं होतं। 1971च्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली। पाकव्याप्त काश्मीरमुळे तसा पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशातील अर्थव्यवस्थेला तसा काही फारसा फरक पडणार नाही। पण ओरिजिनली भारताचा हा भाग असल्यानं भारतानं आपलं म्हणणं मागं घेण्याचा प्रश्नच येत नाही। पाकिस्ताननं बदमाशी करून कारस्थान करून या भागावर ताबा मिळवलाय, अतिक्रमण केलंय। परंतु पाकिस्तानचा एकंदर मुजर रोग बघता ते सुद्धा या बाबतीत मागे हटतील असं वाटत नाही। एक मात्र आहे, ज्या दिवशी कुठल्याही देशातील सरकार या बाबतीत सौम्य भूमिका घेईल त्या दिवशी त्या पक्षानं आत्महत्या केल्यासारखं होईल। म्हणूनच दोन्हीपैकी कुठलाही देश यावर मागे हटायला तयार नाही। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेऊन फार मोठी चूक केली असं अनेकांचं म्हणणं आहे। जर भारतानं त्याच वेळी कठोर भूमिका घेऊन यावर उपाय केला असता तर हा प्रश्न इतक्या वर्षांसाठी भिस्त घोंगडं म्हणून राहिला नसता। संयुक्त राष्ट्र परिषदेनं यात हस्तक्षेप केल्यानं अनेक वर्षानंतर सुद्धा हा मुद्दा आजही विवादास्पद आहे आणि यावर तोडगा निघत नाही। भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र परिषदेने यात हस्तक्षेप केला व दोन्ही राष्ट्रांना युद्धबंदीचा आदेश दिला। तेव्हा संयुक्त राष्ट्र परिषदेने जनमत घेण्याविषयी सुद्धा मागणी केली होती, पण इतर काही मुद्द्यांवर तोडगा न निघाल्यानं जनमत घेतलं गेलं नाही आणि तेव्हापासून ते आजपर्यंत पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांसाठी एक संवेदनशील व मादाचा मुद्दा आहे। या मुद्द्यावरून आजही दोन्ही देशात अतिशय टोकाचा तणाव आहे। पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवून सुद्धा पाकिस्तानची हाव संपत नाही। त्यांना संपूर्ण काश्मीरच ताबा हवा आहे आणि त्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊन अतिशय वाईट प्रयत्न करत आहेत। एकतर स्वतःच्या देशातील अंतर्गत प्रश्न यांना सोडवणं झेपत नाहीत आणि वर यांना काश्मीर हवा। कळत नाही हे लोक करणार काय काश्मीर घेऊन। इतकं सुपीक सिंधू नदीचं खोरं यांना मिळालं, हिमालय पर्वताच्या पायथ्याचा अप्रतिम स्वर्गासारखा भाग यांना मिळाला, शिवाय यांनी काश्मीरच्या काही भागावर सुद्धा ताबा मिळवला। पण हे सगळं असून सुद्धा याचा काय उपयोग करत आहेत? इतका सुंदर निसर्ग यांच्या वाट्याला आलाय तरी त्याची कदर न करता हे लोक त्याचा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोग करत आहेत। ते म्हणतात ना, गाढवाला सोन्याच्या भांड्यातून पंचपक्वान्न खायला दिलं तरी ते गाढव त्याचा उकिरडाच करून मोकळे होणार। पाकिस्तानचं सुद्धा काहीचं असंच आहे। असो, अशाच वेगवेगळे किस्से वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।